दशक चौथा, समास पहिला, भक्ती निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपी वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हाद गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षिततले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी भक्ती मार्गाचं निरूपण चालू आहे. भक्ती मार्ग सांगितलेला आहे दासबोधामध्ये. भक्ती मार्ग महत्त्वाचा आहे. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, योगमार्ग, त्यामधला समर्थ म्हणतायत मी भक्ती मार्गाचं विवरण या ठिकाणी केलं आहे. आणि भक्ती मार्ग कसा, भक्ती कशी निर्माण होईल, अशा ज्या नवविधा भक्तींचे प्रकार आहे. आता ह्या सगळ्या प्रकारांमध्ये त्यांनी प्रकार सांगितले. त्यातली कोणती भक्ती आपण करतो, आपण कोणत्या पद्धतीने आपण रामाला किंवा देवाला शरण जातो, हा अगदी त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक भक्ती आपण करणार नाही, 9च्या 9 भक्ती करणार नाही, पण ज्या प्रकार त्यांनी सांगितले त्यातला आपण कोणता करू, भक्ती कशाने निर्माण होईल, या संबंधीचं विवेचन चालू असताना या ठिकाणी पहिली आहे श्रवण भक्ती. आणि खरंच श्रवणातून जे ज्ञान, पहिला जो शब्द आपण बोलतो ते श्रवण झाल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. जो व्यक्ती कानानी बहिरा, जन्मतः जेव्हा बहिरा असतो त्याला बोलता येत नाही, कारण ऐकलंच नाही त्यांनी तर काय बोलणार. म्हणजे सुरुवातच श्रवण भक्तीची आहे. भक्ती मार्गामध्ये भक्ती श्रवणाची सांगितली ती वेगळी, पण जेव्हा आपण स्वतः बोलायला लागतो ते बोलण्यासाठी श्रवण आवश्यक आहे. मग जसं श्रवण करू तसंच तो बोलेल. म्हणजे जर तो बोलत नसेल, जर तो मुका असेल, जर त्याच्यामध्ये ते व्यंग असेल, तर डॉक्टर सांगतात की त्याला ऐकू येत नाही आहे. म्हणजे जो ऐकत नाही तो अचानकच मुका असतो.
म्हणजे श्रवणाशिवाय आपण समजू शकत नाही, श्रवणाशिवाय आपण बोलू शकत नाही. भावना जरी मनात असल्या तरी श्रवणाशिवाय पुढची गोष्ट काही घडतच नाही. त्यामुळे श्रवण भक्ती ही सुरुवातीला घेतली आहे. म्हणजे जसं आपण ऐकू तशाच प्रकारचे आपले विचार निर्माण होतात. त्यामुळे श्रवण भक्ती हा पहिला आहे. आता या भक्ती म्हणजे त्यांनी सांगितलंय की भक्ती करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान असल्याशिवाय, माहिती तर पाहिजे. ज्ञान म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान आपल्याला आहे असं जेव्हा म्हणतो ती गोष्ट वेगळी झाली. पण एखादी गोष्ट करण्यासाठी त्या गोष्टीची माहिती तरी किमान असायला पाहिजे. त्या गोष्टीची माहिती असली तरच आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो आणि त्यानुसार आपण निर्णय घेऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला माहिती नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. एक खरं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे जगामध्ये. खरा आनंद जगामध्ये मिळू शकतो. आपण सुखाच्या मागे लागतो ही महत्त्वाची गोष्टच हे अज्ञानाच्या पगड्यामुळे समजत नाही. मग आता ते कसं, ते समजल्याशिवाय कसं पुढे जाणार? आपण आपल्या आनंदात व्यस्त आहोत. सुख आलं तर सुख भोगतोय, दुःख आलं तर दुःख भोगतोय. पण हे सगळं करत असताना खरा आनंद मिळू शकतो हे माहिती तर असायला पाहिजे. हे जे ज्ञान आहे हे मिळणार आहे या नवविधा भक्तीतून, म्हणजे श्रवणाद्वारे. जर आपण ती गोष्ट ऐकली कुठेतरी तर ते ज्ञान होणार आहे. नाहीतर आपल्याला कळणारच नाही. आपल्याला काही माहिती नाही, ह्याची सुद्धा आपल्याला माहिती नाही, म्हणून ते खरं अज्ञान आहे. बाकी कितीही ज्ञान मिळवलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल आनंद वाटणार नाही. कारण खरा आनंद कशात आहे हे श्रवणाशिवाय किंवा कुणाच्या अनुभवाशिवाय कळणार नाही. आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत राहणे तरच भक्ती म्हणजे तो मार्ग आपल्याला कळेल, असं या ठिकाणी त्याचं विवरण आहे. आता या समासाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे की कशाद्वारे तुम्ही ही भक्ती करू शकता, श्रवण भक्ती कशी करू शकता, काय काय ऐकू शकता तुम्ही, काय काय ऐकल्यामुळे तुमच्यामध्ये भक्ती निर्माण होईल. मग त्या भक्तीमुळे ऐकल्यामुळे तुमच्या जे अज्ञान आहे महत्त्वाचं, ज्याने तुमचं खरं कल्याण होणार आहे ते तुम्हाला कळणार आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट त्याच्या संदर्भातली ऐकली तर. आणि त्या गोष्टी ऐकल्यानंतर मग कळतं की ह्या जगाचा जर मी नाहीच आहे, ह्या जगामध्ये माझा अगदी थोड्या काळापुरता संबंध आहे, म्हणजे याचा आता तोडायचा प्रश्न उद्भवत नाही. पण या काळात मी थोड्या कारणासाठी आलो आहे. मग थोड्या गोष्टीतून आपल्याला पूर्ण आनंद कसा मिळेल? जर मी पूर्णाचा अंश आहे, पूर्णाचा अंश मी आहे हे ज्ञान मला कळतं, मग आपल्याला कळतं की हे सुख आणि दुःख येणाऱ्या आणि जाणाऱ्या गोष्टी आहेत. हे खरं आपल्याला आनंद देऊ शकत नाही ही गोष्ट कळते. कशातून? या 9 प्रकारच्या भक्तींमुळे. आता ह्या शबरीचं उदाहरण आपलं ऐकल्यानंतर ते उदाहरण सांगितलं, खूप जणांनी सांगितलं. एखाद्याला जर असं एकदम मनाला आवडून गेलं तर त्या प्रकारे, नाही तर दुसऱ्यांनी असं म्हणायचं की हे आम्ही ऐकलं, पण ऐकल्यानंतर ना इतका वेळ आयुष्य वाया गेलं आणि इतक्या आयुष्याच्या शेवटी मरणाच्या एक क्षण आधी तिला रामराय भेटले तर त्याच्यात काय विशेष आहे? तिचं सगळं आयुष्य तर वाया गेलं, असा एखादा विचार करतो. पण ऐकण्याने त्याच्या मनात ते विचार तरी येतात कमीत कमी. ही गोष्ट ऐकली, त्यांनी नाकारलं तरी सुद्धा त्यासाठी सुद्धा एक उदाहरण म्हणजे एक गोष्ट आहे की एक अतिशय संत महंत होते. 20, 25, 50 वर्षाची तपश्चर्या झाली आणि तपश्चर्या झाल्यानंतर त्यांच्यासमोर भगवंत प्रगट झाले. तपश्चर्या झाली, मनापासून अर्थातच तपश्चर्या केली असेल, त्यामुळे भगवंत त्यांच्यासमोर प्रगट झाले. आणि त्यांनी काय म्हणावं भगवंतांनी? मला तू जे करतोय ते अजिबात आवडलेलं नाही, ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, माझ्यापर्यंत ते पोहोचत नाही. तू करतोय खरं तपश्चर्या. ह्यातून आपण काय म्हणतो, एवढं सगळं व्रत वैकल्य अनुष्ठान तपश्चर्या मी केली आणि देव समोर येऊन असं म्हणतोय त्याला, तरी तो संत हसायला लागला. तो खरंच सायुज्य मुक्तीपर्यंत जाणारा संत असला पाहिजे. तो म्हणाला तू प्रगट झाला हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तू नाही म्हणतो ना, तर तुझ्या नाही म्हणण्यानी आणि तुझ्या हो म्हणण्यानी माझा आनंद अवलंबूनच नाही आहे. माझा आनंद तुझ्या हो म्हणण्यानी किंवा नाही म्हणण्यानी, तुझ्या सुख देण्यानी किंवा दुःख देण्यानी काही अवलंबूनच नाही आहे. तू माझ्यासमोर आला आणि नकार दिला तरी सुद्धा चालेल, निदान माझी ही तपश्चर्या तुझ्यापर्यंत पोहोचली तर. इतरांपर्यंत तर पोहोचली नाही, इतरांची तर पोहोचली नाही म्हणून तर तुझं दर्शन नाही. तू रागाने का होईना, मला रागवून का बोलेना की बाबा रे तुझी तपश्चर्या मला पोचत नाही, तुझी ही चूक झाली. हो झाली, सांगितलं, समोर येऊन तू सांगितलं तर करील.
मग सांगितल्यानंतर ते आणखी नाचायला लागले, की मला म्हणाले, नाही नाही आवडलं तुला, हा तुझ्याशी संबंधच नाही आहे माझा, हा माझ्या आनंदासाठी मी करतोय. प्रत्यक्षात ऐहिक जगामध्ये सुद्धा जर आपण दुसऱ्याचा विचार न करता जर स्वतःसाठी जर एखादी गोष्ट केली तर तो स्वतःचा स्वतःला आनंद मिळतो, इतरांच्या आनंदावर आपण अवलंबून नाही. हे जर कळलं तर हे भगवंताचं जे दृष्टांत आहे तो दृष्टांत पटू शकतो. मग ते शबरीचं असं झालंय की शबरीच्या सगळ्यात शेवटच्या क्षणी तिची मरणासन्न अवस्था झाली आणि तिने भगवंतांच्या डोळ्यामध्ये बघितलं आणि प्राण सोडली. तिची प्राणज्योत भगवंताच्या डोळ्यामध्ये विलीन झाली. हे एका क्षणाचं तिचं जे काही घडलं ते पूर्ण आयुष्य तिने त्यासाठी घालवलं. नकारात्मक विचार करणारे म्हणतातच ना की नकारात्मक पूर्ण आयुष्य वाया गेलं, खडतर आयुष्य जगली, तिला जगण्यामध्ये काही आनंद नव्हता, शेवटच्या क्षणी तिची मुक्ती झाली. हे कसं कितपत कोणाला पटेल? चालेल, हा सुद्धा विचार केला तरी चालेल. श्रवण केलाय त्या गोष्टीबद्दल, हा विचार केल्यानंतर आज पटणार नाही पटणार तर तुमची दुसरी भक्ती आहे ना. श्रवण भक्तीने नाही पटलं तर दुसऱ्या प्रकारच्या भक्ती तुम्हाला सांगतातच आहे. पण त्या ठिकाणी जर त्यांनी असा विचार केला तर ह्याच्यावरती उत्तर असं मिळतं, खऱ्या संतांकडून असं उत्तर मिळतं की आयुष्यभर सुख मिळालं, आयुष्यभर. आणि मरताना जर एखाद्या कोणत्याची गोष्टी दुःख होत असेल त्याला, तर आयुष्यभराचं सुख एका मिनिटात वाया जातं की नाही? आपण साधा अनुभव जरी घेतला, खूप आनंदात आहोत आपण, सगळं ऐश्वर्य भोगतो आपण, पण एका क्षणी जर दुःख आलं तर आपल्याला असं वाटतं जीवन संपावं. या ठिकाणी यानंतर याच्यासारखं दुःख तर मी भोगलं नाही. आनंद विसरलो ना पूर्णपणे आनंद विसरतो जेव्हा क्षणभर दुःख आलं तरी. आणि ते जर 10 वर्ष टिकलं तर त्या दुःखात आपण पहिला आनंद विसरतो. मग तेच शबरीच्या बाबतीत घडलं नसेल कशावरून? असा विचार माणूस करतो श्रवणातून. आधी त्यांनी नावं ठेवली की इतक्या आयुष्यभर वाया गेल्यानंतर जर मी ही गोष्ट ऐकली, मला नाही पटली. काही दिवसांनी त्याला स्वतःचा अनुभव आला आणि दुःख होतं, आयुष्यभर दुःख, पण शेवटच्या क्षणी किती परमानंद तिला मिळालाय की ज्यासाठी तिने जीवन जगलं ते समोर येऊन उभे राहिले, स्वतःच्या पायांनी चालत आलेत. हा आनंद तिला काय शिल्लक राहिलं? ज्यासाठी तिने जीवन वेचलं ते सगळं तिला मिळालं. असं जेव्हा अनुभवातून भक्ताला कळेल, मग ते पहिल्यांदा जसं भगवंत प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर मला तुझी पूजा आवडली नाही असं म्हटलं तरी तो काय म्हणतोय, नाही आवडली तरी मी तुमच्यासाठी करतच नाही, मी माझ्या समाधानासाठी करतोय. माझं समाधान तुमच्यापर्यंत अशा प्रकारची तपश्चर्या करण्यातच आहे आणि तुमचं हे जे स्वरूप दिसलं त्यातच आहे. तुम्ही रागवलेले असले तरी चालतील. म्हणजे त्याच्या मनाचं समाधान हे त्या दुसऱ्यांवर अवलंबून नसून, आणि त्याची भगवंताची परीक्षा होती. सायोज्य मुक्तीपर्यंत जात असताना सगळ्यात शेवटची जर मुक्ती पाहिजे असेल, तशा विविध टप्प्यांवर विविध प्रकारची परीक्षा घेतल्याशिवाय भगवंत आपल्याला परखून घेतल्याशिवाय कसा आपल्यापर्यंत येऊ देईल? हे सगळ्या गोष्टी श्रवणातून कळतात. मग श्रवणातून नाही कळलं, त्याच्यावरती आपण फाटे फोडले, अविश्वास दाखवला तरी चालेल. कंसालाही मारलंच आहे, कंसाला मारलंय. मग कंसाला मारत असताना कंसाचा सुद्धा त्यांनी उद्धार केला म्हणतात. देवाच्या हाताने चांगलं किंवा वाईट काही झालं तरी उद्धारच आहे हे जेव्हा त्याला पटेल, मग कंसाने वाईट यांनी जुरा भगवंताकडे बघितलं. मरा म्हणून वाल्मिकींनी रामाची प्रार्थना केली, पण शेवटी उद्धार झालाय, वाल्मिकींचाही झालाय आणि कंसाला सुद्धा घेऊन गेलाय, कारण त्याचे 3 जन्म घ्यायचे होते, त्यामुळे ते करावं लागलं त्याला. ही सगळी भगवंताची लीला आहे. मग हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं, वेगवेगळ्या पद्धतीने आपण ऐकतो, तेव्हा ह्या गोष्टी कळतात की ह्या जगामध्ये शाश्वत असं काही नाही. मी शाश्वत आहे, मी आहे शाश्वत, बाकी काहीही शाश्वत नाही. मी कसा शाश्वत आहे? शरीर गेलं तरी माझं मी शाश्वत आहे हे ज्ञान झालं. म्हणजेच म्हणतात समर्थ या ठिकाणी की भक्ती सांगितली आहे, मी भक्तियोग सांगितलाय, ज्ञानयोग नाही. पण हे ज्ञान झाल्याशिवाय भक्तीमध्ये रस निर्माण होत नाही. तू कोण आहे, तो कोण आहे, त्याचा आणि माझा काय संबंध आहे, हे जेव्हा हे महत्त्वाचं ज्ञान आहे. हे पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून घेतलेलं ज्ञान समर्थांनी जे उभं केलं आहे, त्यातून आपल्याला ती भक्तीचा रस निर्माण होतो. आणि भक्तीचा रस निर्माण झाला की मनुष्य त्या प्रकाराने विचार करतो, आणि एकदा विचार करायला लागला की त्याला अशक्य असं काहीच राहत नाही. कारण मनस्थितीच आपल्याला मुक्त करू शकते, दुसरं काहीही मुक्त करू शकत नाही. परिस्थिती कशीही असली तरी काही आणि फोडायचं काय आहे? मग भक्ती जर निर्माण झाली तर भंजन कशाचं करायचं आहे? फोडायचं आहे, मोडायचं आहे, नाश करायचा आहे पराभव कशाचा करायचा आहे? या वाईट विचारांचा, या अज्ञानाच्या पगड्याचा आपल्याला नाश करायचा आहे. थोडक्यात त्याचं उदाहरण. कारण ह्या समासामध्ये
काय काय ऐकावं हे समर्थांनी सांगितलं आहे, पण का ऐकावं त्याची प्रस्तावना ऐकल्याशिवाय आपण ते वाचणार सुद्धा नाही. त्यामुळे आपण सांगत असताना ग्रंथ समजत का नाही मग जेव्हा आपण वाचतो पारायण करतो तेव्हा समजत का नाही? कारण त्यांनी सरळ सरळ लिहिलं आहे, सांगणाऱ्यांनी अनुभवांनी लिहिलं आहे. पण आणि दुसऱ्यांनी सांगताना सुद्धा अनुभवातून जर सांगितलं तर ती श्रवणभक्ती कशी करायची आणि का करायची याचं उत्तर मिळतं. आणि कशी करायची ते त्यांनी समर्थांनी या ठिकाणी सांगितलं आहे. मग आता ईश्वराची भक्ती कर म्हणजे काय कर, की तुझ्या खऱ्या आनंदामध्ये तुझा खरा आनंद काय आहे त्याच्या आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी तू मनापासून दूर कर. इतका साधा उपाय त्यांनी सांगितलाय. तीनच गोष्टी जगामध्ये आहे, ब्रह्म, माया आणि जीव. मग या ठिकाणी मायेचा पगडा जर सोडला तर ब्रह्म आणि जीव एकटाच उरला ना. मायेमध्ये बाकी सगळं आहे, माझं शरीर सुद्धा मायेमध्ये आहे. इतकं महत्त्वाचं ज्ञान थोडक्यात का होईना एवढं जरी आपल्याला थोडक्यात म्हणजे हस्तवेदांचा सिद्धांत आहे अहम ब्रह्मास्मी. मग हे जर कळलं, ब्रह्म, माया आणि जीव त्रिकोण या तीनच गोष्टी, याच्या तिसऱ्या व्यतिरिक्त कुठेही शोधून काढलं तरी आपल्याला काहीही सापडणार नाही, हे निश्चित ज्ञान आहे. मग त्याच्यातली माया जर सोडली आपण मनातनी जर मायेचा त्याग केला तर उरलं काय, जीव आणि ब्रह्म. मग जीव आणि ब्रह्म दोनच उरले आणि ब्रह्म म्हणतो मी तुझा आहे, तू माझ्यापासूनच निर्माण झालाय, शोधून काढ तुझा अवतार कसा झाला ते शोधून काढ, तुला बरोबर ब्रह्मदेव सापडतील. आणि ब्रह्मदेव कुठून आले आहेत? विष्णूंच्या नाभीतून. बाकी सगळा संकल्प आहे त्यांचा, बाकी सगळी माया आहे. असं जेव्हा ज्ञान झालं तेव्हा म्हणजे माझ्या आनंदामध्ये आड काय येत होतं? ही माया. माझ्या आनंदामध्ये आड काय येत होतं? मला भगवंतापर्यंत का जाऊ देत नव्हती माया? ही गोष्ट आहे ती. मग हा जर ज्ञान झालं तर मग आता आपल्याला ती गोष्ट घडू शकते. मग ही कळल्यानंतर कशी घडणार आहे ती? असं जर मी सगळ्यांना सांगत सुटलं, अगदी लाऊडस्पीकर घेऊन फिरले सगळेजण, संत फिरतातच बिचारे, सगळीकडे जातात, हजारो ठिकाणी ते देशाटन करतात, पण होत नाही ना तसं. ते ओरडून सांगितलं, कृष्ण समोर असून सुद्धा बाकीच्यांचा उद्धार कुठे झाला? म्हणजे समजलं कुठे की हा कृष्ण आहे? तर त्याच्यासाठी म्हणे प्रभूची कृपा लागते. मग प्रभूची कृपा कशी होईल? जीवाची अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे, त्या सगळ्या वेळा आल्या पाहिजे. भक्ती शक्ती खरं म्हणजे एकमेकांना चिकटूनच असतात. आणि आश्रय कशाचा घ्यायचा आहे? तर या भक्तीचा आश्रय घ्यायचा आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींचा जो श्लोक आहे, मंत्रे तीर्थे द्विजय दैवे दैवज्ञे भेषजय गुरव. सगळेजण असतात, मंत्र आहे, तीर्थ आहे, ब्राह्मण आहेत, दैव आपलं दैव म्हणजे जाणणारे दैवज्ञ, हे सगळे गुरु असतात. पण यांचा संबंध कुठे येतो? यादृशी भावनाम कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. ह्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात. हा श्लोक म्हणजे सगळ्या याचं सार आहे, की आपल्याला वाटलं तरच ते घडतं. आणि आपल्याला केव्हा वाटतं? म्हणजे पहिल्यांदा अंड का पहिल्यांदा पिल्लू हा प्रश्न जसा आहे तसं एकमेकाशी संबंधितच आहे. पहिले कोण? तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नाचं उत्तर देऊन टाकायचं की पहिल्यांदा ब्रह्म, पहिल्यांदा विष्णू, बाकी सगळं नंतर. हे जेव्हा आपल्याला ज्ञान झालं म्हणजे त्याच्यामध्ये असं काहीही येत नाही जेव्हा, तेव्हा मग ईश्वराच्या ठिकाणी जो भाव आपण ठेवू, त्याला प्राधान्य आपण देऊ, तर ती भक्ती म्हणजे भक्तीमध्ये हे ज्ञान झालं म्हणजे आपल्याला या भक्तीमध्ये ज्ञान आहे. आणि भक्तीमध्ये जीव हा सरळ सरळ मग आपला संबंध भगवंताशी जोडतो. आणि ईश्वर आहे या दृढ भावनेतून भक्ती. आपल्याला मानतो का आपण आतापर्यंत? जोपर्यंत अज्ञान असतं, जोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात, तोपर्यंत आपण परमात्मा आहे हे मानतो का? कितीतरी घरं अशी आहेत की ज्यांच्या ठिकाणी फोटोसुद्धा ठेवत नाही. हा नास्तिकांचा विषय झाला, पण तरीही त्यांना हे जाणवतं काहीतरी वेगळी शक्ती आहे. भले फोटो मानू नका, कोणत्या देवाचं स्वरूप मानू नका, पण ते कुठेतरी आहे हे मानवतं. आणि हा जो जीव आहे, जो भक्तिरसात डुंबलेला, तो म्हणतो, खरा भक्तिरसात डुंबलेला तो म्हणतो, सरळ सरळ माझा संबंध फक्त ईश्वराशी आहे. आता माझ्या जीवाचं काय व्हायचं ते करो, जे होईल ते माझ्या कल्याणाचं होईल. आणि अधिक सत्य ह्यापेक्षा असू शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान या भक्तीद्वारे, या श्रवणाद्वारे होऊ शकतं. आणि श्रवण असंच करावं की ज्यांनी आपल्याला खरं ज्ञान होणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या तीन गोष्टी ज्या सांगितल्या, आपल्याला हा समाज संपतो आहे, त्यामुळे त्याचं प्रस्तावना पुन्हा श्रवण भक्तीसाठी आहे. पुढची कीर्तन भक्ती प्रत्येकजण करू शकत नाही. म्हणजे 9 भक्तींमधली श्रवण भक्तीचं काय महत्त्व आहे? आपण ऐकल्याशिवाय काही गोष्टी करत नाही. आता हे जर कळलं की त्याचा आणि माझा संबंध आहे, ह्या भावनातून जर मी भक्ती केली, ह्या व्यतिरिक्त सत्य असू शकत नाही. मग विकल्परहित सत्य, यामध्ये विकल्प नाही.
गजेंद्र मोक्ष जर करू शकतो, गजेंद्राचा जर मोक्ष होऊ शकतो, तर माझी सुद्धा मुक्ती होऊ शकते. मग विकल्परहित, अविचल आणि विश्वास असलेल्या ठिकाणी, त्या सत्याच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर होते. आपली बुद्धी एकदा स्थिर झाली की मग त्याची अखंड स्मृती निर्माण होते. अशा प्रकारच्या पायऱ्या आपण आपल्या आत्मपरीक्षणातून शोधायच्या. आपल्या मनात सतत देवाचं नाव येतंय का? देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवतंय का? ते अविचल विश्वास कधी डळमळू द्यायचा नाही. कधीही न डळमळता विकल्परहित अविचल असा विश्वास, पक्का दृढनिश्चय, म्हणजे निश्चयात्मक बुद्धी जी आपली आहे त्याचा उपयोग करायचा आणि निश्चय असा करायचा की भगवंत भगवंत आणि भगवंतच आणि त्याचा मी, माझा तो, अशी अखंड स्मृती राहते. ज्या राहत असेल तर, नाही तर 10 मिनिटात आपण विसरतो. निरूपण संपलं, पारायण संपलं की आपण आपल्या पुन्हा मायेमध्ये जातो. असं मायेतही जायला हरकत नाही, पण मायेमध्ये सुद्धा त्याचं प्राधान्य महत्त्वाचं. त्याच्या प्राधान्याप्रमाणे अखंड सान्निध्यामध्ये त्याच्या मन रमलं पाहिजे. मन, शरीर कुठे का असेना. नाही तर इकडे गंगेच्या स्नानाला गेले आणि मन जर इकडे चपलांमध्ये असेल तर ती गंगासुद्धा आपल्याला पवित्र करू शकत नाही. तसं जर संसारातही आपण असलो पण मन भगवंताशी तल्लीन होत असेल, भगवंताची आठवण येत असेल, तर मग ह्या गोष्टी अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतात. मग भगवंताशी तदाकारता स्थिर झाली की मग आत्मीयता आणि प्रीती. आत्मीयता आणि प्रीती इतकी सोपी गोष्ट आहे का? आत्मीयता कोणाबद्दल वाटणे इतकी सोपी गोष्ट आहे का? एक तर तो खूप चांगला असला पाहिजे किंवा आपलं मन अगदी तरळ झालं पाहिजे. आपलं मन अतिशय स्पष्ट, अगदी स्फटिकासारखं स्पष्ट झालं पाहिजे. त्यामध्ये त्यांनी केलेले सगळे तरंग आपल्या मनामध्ये जर उठले तरच प्रीती निर्माण होते, आत्मीयता निर्माण होते. अशी आत्मीयता होते का आपली निर्माण? भगवंताबद्दल नाही होत. कितीही सांगितलं, काहीही सांगितलं, पण अनुभव घेतल्याशिवाय किंवा हे अशा प्रकारचं श्रवण जर केलं तर बाकी त्याच्याबद्दल सतत सतत त्याची अविचल विश्वास निर्माण होतो. मग त्याची अखंड स्मृती राहते. रात्री जरी झोपलो तरी सकाळी जाग आला तरी ईश्वराचंच नाम आपल्या डोक्यामध्ये येतं. त्याचं अखंड सान्निध्य आपल्याला जाणवतं की तो आपल्यासोबत आहे असं जाणवतं. भगवंताशी तदाकारता स्थिर झाली की मग आत्मीयता आणि प्रीती. किती महत्त्वाच्या घटना आहे. म्हणजे आधी या सगळ्या मायाजाळातून बाहेर पडायचं आणि त्यानंतर तो गोड आहे त्याचं अस्तित्व जाणवून घ्यायचं. मग ह्या रसमय, हा जो रस आहे तो रस आपण घेऊ शकतो आणि हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. आता हे स्वरूप कशामुळे निर्माण झालं? श्रवणामुळे. हे कसं तयार झालं? त्यांच्याबद्दल ऐकलं, त्यांच्याबद्दल बोललं, माझी वाणी त्याचाच फक्त वापर करेल, माझे कान फक्त त्यालाच ऐकतील, गोड वाटलं पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी कितीही कोसळून पडो हे आकाश, कितीही सगळीकडून बातम्या येवो, आपल्या मनाने जर त्याचा स्वीकारच केला नाही, आपल्या मनाने फक्त भगवंताचा स्वीकार केला तर भगवंताशी एकरूपता निर्माण होते. आणि मग याचा राग, त्याचा द्वेष असं न करता सगळ्यांमध्ये भगवंत आपापल्या कर्माप्रमाणे त्याला फळ देतो हे निश्चित कळतं. आपल्यालाही मिळणार आहे आणि इतरांनाही मिळणार आहे. मग आपलेपणाने स्वीकार आणि आश्रय आपण त्याचा घेतो. ही पहिल्या दिवशीची प्रस्तावना जी आहे ती पुन्हा सांगते, कारण की आता आपला हा श्रवण भक्तीचा समास संपतोय. भक्तीमध्ये ज्ञान कशाचं आहे? मग भक्तीमध्ये ज्ञान आहे मी कोण आहे आणि भगवंत कोण आहे. प्राधान्य हे मला एकदा ज्ञान झालं की मग बाकी ज्ञानयोग आहे. भक्तीमध्ये प्रेम आहे, प्रेमाशिवाय तर भक्ती होऊ शकत नाही. मी त्याचा आहे, तो माझा आहे. आणि कर्म आहे. कर्म कोणतं? जे काही करीन ते. कर्म कोणतं? त्याच्यासाठी फक्त पूजा अर्चा, फुलं वाहणे असं नाही, तीर्थाला जाणे असं नाही. मोठ्या जेही काही करतोय संसारामध्ये ते सगळं त्याच्यासाठी तो बघतोय हे म्हणून जर केलं तर ते कर्मय म्हणतात. कर्म कोणतं? जे करतोय ते. या व्यतिरिक्त घरच्या दारच्यांना सोडून जर आपण खरंच संन्यास घेऊन बाहेर गेलो तर ते कर्मयोग येणार नाही. नाही तर मग तसं म्हटलं असतं तर अर्जुनाला त्यांनी म्हटलंच नसतं बाण चालव, थांबवून टाकलं असतं दोन्हीकडून. भगवंत आहेतच, यांनाही थांबवायचं त्यांनाही थांबवायचं. महाभारत कशाला घडलं असतं? नाही, कर्म करायलाच पाहिजे. कर्माशिवाय गती नाही. मग ते कर्म कोणतं? आता अर्जुनाला जसं सांगितलं, तू जसं करतो तसं कर. म्हणजे तुला जे समोर वाटतंय, वाईट वाटतंय, मारायची इच्छा नाही पण मारावं लागणार आहे, कारण ते सगळं मी करतोय असं जर लक्षात घेतलं म्हणजे भक्तीमध्ये ज्ञान आहे, भक्तीमध्ये प्रेम आहे, भक्तीमध्ये कर्म आहे. म्हणजे जे काही करीन ते सगळं कर्म भक्तीसाठी करतोय, भगवंतासाठी करतोय. आणि योग आहे. योग कसा? हे मला काय सुख मिळो का दुःख मिळो ते सगळं तो बघतोय. केव्हा मला त्याचं फळ देईल सांगता येत नाही. माझं तादात्म्य फक्त भगवंताशी आहे असं जेव्हा माझ्या मनामध्ये निर्माण होईल भक्ताच्या, तेव्हा हे तिन्ही योग भक्तीमध्ये येतील आणि या भक्तीतूनच मुक्ती आहे.
किती ज्ञान असो. चांगदेव 65 आपण ऐकतो वाचतो, 65 श्लोक आहेत. त्या ठिकाणी 1400 वर्षाचे चांगदेव, 1400 वर्षाचं वय, म्हणजे वयानी, ज्ञानानी, मानानी किती मोठे. म्हणजे या ज्ञानाचा, ते ज्ञान नाही का त्यांना, ब्रह्मांडाचं सगळं ज्ञान आहे, वयही मिळालं भरपूर आणि सगळं ज्ञान आहे त्यांच्याजवळ. असं नाही की एकच कला आहे की लता मंगेशकर सारखं की फक्त गाण्यामध्ये पुढे गेली, बाकीच्या गोष्टी असं नाही. चांगदेवांचं या मायेबद्दल, ब्रह्माबद्दल, जीवाबद्दल सगळं ज्ञान, वय भरपूर, पण तरीसुद्धा अस्वस्थता होतीच ना मनात. यावरून आपण शिकू शकतो कितीतरी गोष्टी की कितीही ज्ञान असलं तरी भक्तीशिवाय ते पूर्ण होत नाही. त्यामुळे गेले आपले ज्ञानेश्वरांकडे गेले. ज्ञानेश्वरांनी 65 श्लोक दिले, त्यांनी शांती मिळाली. व्यासांचंही तसंच झालं. व्यासांनी 18 पुराणं लिहिली. नारद आले, नारदांनी सांगितलं तुम्ही ज्ञानमार्ग स्वीकारला पण भक्तीशिवाय पर्याय नाही. भक्ती केलेला वाल्मिक बघितला, वाल्मिकी ऋषी बघितले. म्हणजे भक्तीच्याशिवाय जीवाची मुक्ती नाही. का मुक्ती नाही? कारण त्याचाच मी आहे, त्यालाच जर मी ओळखलं नाही, त्याला जर मी शरण गेलो नाही तर माझं कसं कल्याण होणार आहे? हे अतिशय महत्त्वाचं ज्ञान भक्तीमुळे शक्य आहे. अविश्वास असेल, अविचल असतील, या गोष्टी जमणार नाही. त्यामुळे खऱ्या प्रेमाने भगवंताचं चिंतन करता 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 जीव त्याला धारण करतो. धर्म म्हणजे धारणा करतो. कशाची धारणा करतो? की भगवंत अस्तित्वात आहे, माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे, ही धारणा तो तयार करतो. त्याच्यासोबत राहतो, त्याच्यासोबत तल्लीन होतो आणि मग ही जी पुढच्या सिद्धी होतात ते त्याला सिद्धी प्राप्त होतात. कारण भगवंत म्हणतो आता हा माझा झाला, त्याचा उपयोग तो बरोबर करणार आहे. हे करण्यानंतर भगवंताचं कार्य पुढचं सुरू होतं. ज्या ठिकाणी बुद्धी थांबते त्याच्या पुढे भगवंताचं कार्य सुरू होतं आणि अशा प्रकारे भक्त तल्लीन होतो भक्तीमध्ये. हे भक्ती मार्गाचं वैशिष्ट्य आहे. आणि भक्ती मार्गाच्या शिवाय, प्रेम केल्याशिवाय, आपण प्रेमातून झालेलो आहे प्रत्यक्षात. आता याच्यामध्ये पुन्हा 2 भाग मी म्हणजे स्पष्ट करू शकते, जे माझ्या थोडंसं मनाला वाटतंय. ते प्रेमातून निर्माण झालो आपण, कारण प्रेमाचा अंश आहोत. पण जेव्हा जन्माला आलो तेव्हा वासनेतून निर्माण झालो, म्हणजे त्यामुळे मायेमध्ये अडकलो. जर ते प्रेम आहे, पण प्रेम त्यांचं शरीरावरचं प्रेम असल्यामुळे शरीरातून आपली उत्पत्ती झाली. पण मूळ आत्मा जो आहे तो प्रेमाचा आहे. तिथे शिकवलं आहे गर्भामध्ये, माझा आहे, पाठवतोय वासनेतून. हे एक महत्त्वाचे 2 भाग जर आपल्याला करता आले तरी त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे करता येणं, हे सगळं ज्ञान होणं, तो विचार करणं, ही सगळी ईश्वराची कृपा आहे. ईश्वराच्या कृपेने हे महत्त्वाचं ज्ञान जेव्हा होतं, आपलं असो की आपण ज्यांना निर्माण केलं ते असो, आपण प्रेम खूप आहे पण प्रत्यक्षात माझं प्रेम, आईवडिलांचं प्रेम पूर्णपणे मिळू शकत नाही. कारण प्रेम पुन्हा अपूर्ण आहे. त्यांनासुद्धा जायचं आहे एक दिवस. पण जो पूर्ण परमात्मा श्रीकृष्ण, त्याचं जे पूर्ण अवतार रूप आपण ते प्रेमाचं स्वरूप आहे. त्यामुळे प्रेमाच्या स्वरूप आहे, पण प्रेमातून निर्माण झालं नाही, कुठेतरी वासना आली. त्यामुळे त्यांच्या वासनेतून की मला असा मुलगा व्हावा, मला अशी मुलगी व्हावी, किंवा माझे पूर्वसंस्कार सगळे एकत्र येऊन या मायेमध्ये आपला जन्म झाला. मग या मायेला तोडणं खरंच सोपं नाही आहे. पण ते तोडण्यासाठी हे 2 भाग जेव्हा कळतात, गर्भावस्थेतले, मरण्याआधी, जन्मण्याआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम, कोडे हे सुटण्यासाठी शिवानंद रूपम शिवोहम शिव. पोटातलाच विचार करायचा. प्रेमाचा अंश आला आहे पण मायेमध्ये अडकला आहे. त्या मायेतून जर काढायचं असेल तर हे जे महत्त्वाचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या शिवाय मनाला, जीवाला शांती कशी मिळणार आहे? त्यामुळे त्याच्याचबद्दल श्रवण करणे आणि त्या श्रवणातून आपली धारणा करणे, त्याला धारण करणे आपल्या हृदयामध्ये, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट श्रवण भक्तीमध्ये साध्य होते. आता कोणत्या प्रकारचं स्तवन करायचं? 12 झाले आहेत आपले. जपी तपी तामस योगी, नाना विग्रह हटयोगी, शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे. अघोर योगींनी कसं केलं आहे, किती कष्ट घेतात ते शरीराला, का घेतात? एवढे कष्ट करून आम्हाला परमात्मा प्राप्त होतो. नाना मुद्रा नाना आसने, नाना मुद्रा करतात, किती कठीण योग ते करतात. नाना देखणी लक्षस्थाने, पिंडज्ञाने तत्वज्ञाने कैसी ते ऐकावी. पिंडाचं ज्ञान घ्यायचं, तत्वज्ञान घ्यायचं, सगळ्या प्रकारचं ज्ञान आपण मिळवायचं. मग त्या ज्ञानातून मग आपल्याला कुठेतरी जागृती येते
हे आवश्यक आहे, श्रवण करणे आवश्यक आहे. नाना पिंडांची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी. चंद्रसूर्य तारामय मंडळे, ग्रहमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्गे सप्तपाताळे कैसी ते ऐकावी. महाविष्णू महेश स्थाने, इंद्रदेव ऋषीस्थाने, वायो वरुण कुबेर स्थाने कैसे ते ऐकावी. नवखंडे 14 भुवने, अष्टदिक्पाळांची स्थाने, नाना वने उपवने गहने कैसी ते ऐकावी. हे काल झालंय. गणगंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा. हे सगळं आपल्याला ऐकायचं आहे. संगीतामध्ये पुढे गेलेले, त्या तालांमध्ये त्याचं ज्ञान असणारे, त्यामध्ये रममाण होणारे, किती आयुष्य त्यांनी त्यासाठी खर्ची केलं, तो सा लागण्यासाठी. यातून त्यांची समाधी लागलेली असते. मग त्याचं ज्ञान आपण घ्यावं. रागज्ञान, ताळज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, अमृतवेळ प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे. 14 विद्या 64 कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा कैशा त्या ऐकाव्या. कशा नाना कळा आहेत ते सुद्धा ऐकावं. मंत्र मोहरे तोटके सिद्धी, नाना वल्ली नाना औषधी, धातू रसायन बुद्धी नाडी ज्ञाने ऐकावी. कोण्या दोषे कोण रोग, कोण दोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा. रवरवादी कुंभपाक, नाना यातना यमलोक, सुखदुःखादी स्वर्गनर्क कैसा तो ऐकावा. हे सगळं आपण काल झालेलं आहे. कैशा नवविधा भक्ती. आता कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती. 4 प्रकारच्या मुक्ती कशा, कैसी पाविजे उत्तम गती हे ऐकावे. सगळ्यात पहिल्यांदा तर मुक्ती कशी मिळते, चतुर्मुक्ती कोणत्या आहेत, नंतर कैशा नवविधा भक्तीचे प्रकार काय आहेत ते ऐकावे. ऐकणं आवश्यक आहे. आवड नसते ह्या गोष्टीची, पण प्रत्येक वेळेस असं वाटतं की प्रत्येकाने ऐकावं आता. कारण ज्या गोष्टीत आनंद मिळतोय, असा टिकाऊ आनंद, असं समाधान मिळतंय, ऐकावं प्रत्येकाने असं वाटतं. आणि बोलणाऱ्याला वाटतं, ऐकणाऱ्यालाही आनंद मिळतो. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने कराव्या असं वाटतं. असं आपल्या सर्वसाधारण जीवाला जर वाटतं तर समर्थांना किती वाटत असेल, सगळ्या संतांना किती वाटत असेल की तुम्ही याच्यात अडकू नका. प्रत्यक्षात हे ज्ञान पूर्ण पारायण करू नका. पारायणाची सुद्धा त्यांना आवश्यकता नाही, फक्त स्वतःला ओळखा. हे सगळं वाचत असताना स्वतःला ओळखा. नवविधा भक्तीमधली एक भक्ती आपल्याला जर जमली, त्या मार्गाने नेटाने प्रयत्न करा. तुम्हाला काय मिळेल हे तुम्हाला सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही. अवर्णनीय आनंद मिळेल. ऐका, त्या गोष्टींबद्दल जाणीव करून घ्या आणि मग ते का तळमळत होते, ते का रडत होते, ते का आनंदात राहत होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. ते समजल्यानंतर ती वेळ आल्याशिवाय समजत नाही, भगवंताची कृपा झाल्यावर समजत नाही, आपली पूर्वपुण्यही असल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे सगळ्यांच्या समोर कितीही ओरडून सांगितलं, प्रत्येक जण ती गोष्ट करत नाही. नाही तर असं असतं तर सगळे लोक त्याच मार्गाने लागले असते, पण असं होत नाही. ज्याच्या त्याच्या स्वतःच्या आपल्या स्वतःच्या बुद्धीप्रमाणे आपण त्या गोष्टी करतो. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारासार विचारणा कैसी ते ऐकावी. सारासार विचारणा करावी. नाही पटत आहे, नास्तिकतेनी का होईना, पण ऐका, कसंही करून ऐका. ते देगलूरकर महाराज तर म्हणतात, नामस्मरण करायला सांगितलंय मी. ते सद्गुरू आहेत ना, त्यांनी सांगितलं ना. मग प्रश्न विचारतात, ह्यावेळी करू का, त्यावेळी करू का, ह्यानी काय, इतके प्रश्न विचारतात. शरणागतीच नाही. सद्गुरूंनी सांगितलंय करायचं नाही ते म्हणाले. मी म्हटलं झोपा, पाय वर करा, खाली बसा, बाहेर जा, कुठेही जा, पण करा. एकदा ज्ञानेश्वरी वाचा. इतकं तळमळ, तुम्हाला जसं पाहिजे तसं वाचा. एकच श्लोक वाचतो, एकच वाचा. सकाळी वाचतो, सकाळी वाचा, पण वाचा. ते जे सोडून दिलाय ना पूर्णपणे न वाचणं, ते नका करू. इतके तळमळून बोलतात. त्यांचा व्हिडिओ जेव्हा पाहिला ना, असं वाटतं त्यांना स्वतःला जो आनंद झालाय तो सगळ्यांना त्यांना वाटायचा आहे की काय. अगदी म्हणजे त्यांच्या शब्दांमध्ये जाणवत होतं, पाय वर करून वाचा म्हणे. असं कोणी म्हणतं का. या ठिकाणी तुमच्या मनाला जसं समाधान मिळेल, पण पाय वर करून बाकीची गोष्टी बघण्यापेक्षा, जे पाय वर करून म्हणे आमचे पाय दुखतात, पाय वर करा, बाकीच्या गोष्टी बघण्यापेक्षा टीव्हीवर ज्ञानेश्वरी वाचा, कानाला लावा. व्हिडिओज आहेत आजकाल, काही करा पण हेच करा. हे सांगत असताना मग पिंड ब्रह्मांडाची रचना नाही कळली तरी चालेल, फक्त मी सांगतो म्हणून नामस्मरण करा. असं काहीतरी करून आत्मकल्याणाच्या मार्गाने जा, असं संत सांगतात. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, साराचार विचारणा कैसी ते करावी. विचारा. त्यांनी विचारलं, त्यांनी उत्तर दिलं, आणि उत्तर दिल्याबरोबर त्या माणसाचं जर समाधान झालं असेल
आणि त्याचा योग, मी तर या प्रश्नावर असं बोलते की त्याचा जर योग आला असेल, जर त्याचा योग आला असेल तरच त्या गोष्टी घडतील आणि तो करेल. त्यांच्या शब्दाचा एक ना एक तरी शब्द कुठेतरी आठवतो. आता वयाच्या 8व्या वर्षी एखादी गोष्ट मी ऐकली आहे सद्गुरूंच्या बाबतीत, 8व्या वर्षी, त्याच्यानंतर 50 वर्ष गेले. 50 वर्ष गेल्यानंतर आठवतं ते असं बोलत होते. सत्याचं हेच महत्त्व आहे. सत्य जे असतं ते काळामुळे कधीही वाहून जात नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रवाहामध्ये वाहून जातात, पण 8 वर्षी 3ऱ्या वर्षी ऐकलेली गोष्ट वेळ पडली की बरोबर आठवते. म्हणजे वेळ ती यावी लागते. मग ह्या सगळ्या वेळ येण्यावरती माझा सगळ्यात मोठा विश्वास आहे. पण तेही मला वाचावं वाटणं, नामस्मरण करावं वाटणं, सद्गुरूकडे जावं वाटणं, हे पण सगळ्या वेळ आल्याशिवाय घडत नाही. घरामध्ये असलेल्या व्यक्तीसुद्धा नास्तिक असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर चर्चा नाही करायची. पण जे बोलतात त्यांचं पुढे कधीतरी कोणाला तरी आठवतं, इतके तळमळून सांगत होते तेव्हा घेतलं असतं तर. पण भगवंत म्हणतात तेव्हा नाही घेतलं तरी चालेल, शेवटच्या क्षणी जरी तुम्ही घेतलं, जसं शबरीचं झालं, शेवटच्या क्षणी तुमची मुक्तता होऊ शकते. इतकं साधं सोपं गणित आहे. पण त्या गणिताकडे ओढल्याच माणूस जात नाही, हे आपलं पाप आहे. सायोज्यता मुक्ती कैसी होते. सगळ्यात महत्त्वाची मुक्ती जी सायोज्यता आहे, जी भगवंताच्या मांडीवर बसायला मिळतं म्हणतात. बाकीच्या त्याच्या देशात, त्याच्या प्रदेशात, त्याच्या जवळ, त्याच्या स्मरणात अशा भक्ती आहे. पण ही जी भक्ती आहे त्याच्या मांडीवर बसायला मिळतं, त्याच्या जवळ, त्याचा भक्त म्हणून आपल्याला, तर ती सायोज्यता मुक्ती कैसी होते ते ऐका म्हणे. नुसती सिद्धता भविष्य यावर न राहता आपल्याला स्पष्ट भगवंताशी बोलता आलं पाहिजे. खूप व्यक्ती अशा आहेत की ज्या सरळ सरळ त्याच्याशी बोलतात आणि त्याची उत्तरं पण त्यांना मिळतात. असे पण अनुभव आपण घेतलेत लोकांचे. ती मुक्ती आहे सायोज्यता मुक्ती. कशाची आस राहत नाही, निर्विकार व्यक्ती होतो. मग ते निर्विकार झाल्यानंतर ते भगवंताच्या मांडीवर असतात, भगवंताच्या हृदयात असतात. आणि भगवंत काही छोटीशी कल्पना नाही आहे की फक्त एक शरीर आहे. भगवंत विराट रूप दर्शन जेव्हा आपण म्हणतो तर त्यामध्ये सगळं खातोय, तो सगळ्यांना गिळतोय. मग त्याच्या याच्यात जे जे चांगले आहेत ते सगळे त्याच्या पोटामध्ये आहेतच, त्याच्या हृदयामध्ये आहेत. मग अशी सायोज्यता मुक्ती कशी होते हे विचारा. बाकीच्या गोष्टींचा आपण आतापर्यंत प्रयोग केला, याच्या हृदयात राहून पाहिलं, त्याच्या हृदयात राहून पाहिलं. त्यांनी कसा त्रास दिला, आपण त्यांना कसा त्रास दिला, आपण त्यांना समजून घेऊ नाही शकलो, ते आपल्याला समजून नाही घेऊ शकले. या सगळ्या गोष्टी घडतात. पण आपला जो भगवंत आहे तो फक्त आपला आहे. इतक्या हजारो लोकांचा असून सुद्धा तो माझं पण ऐकतो. ही मुक्ती आहे. या ठिकाणी वाईट आणि चांगला अनुभवाचा प्रश्न नाही. खूप प्रेम केलं पण ती व्यक्ती राहिलीच नाही तर काय करू शकतो. पण भगवंत शाश्वत आहे ना, त्याच्यामुळे तो जाणार नाही. माझ्या आधी पण तो होता, माझ्यावर प्रेम करत आताही करतोय आणि पुढे करणार आहे. हे मला जाणवलं जेव्हा, तेव्हा ती मुक्ती जी मिळते, निर्विकार अवस्था जी होते, त्या अवस्थेला आपण म्हणतो की ती मुक्ती कशी मिळते ती समजून घ्या. मला समजलेली नाही, मला माहिती पण नाही. पण त्यांनी जे म्हटलं आहे ते सांगते. लोक जे सांगितलं, जे श्रवण केलं आहे, भरपूर श्रवण केलं आहे, त्या श्रवणातून कळलं की ते लोक असे सांगत असतील, त्यांची तर मुक्ती नक्कीच झाली असेल. मग त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या दिसण्यातून असं वाटायचं की हे भक्त प्रत्यक्ष भगवंताशी बोलले, म्हणून आपल्या बोलण्याकडे लक्ष पण नसतं त्यांचं कधी कधी. ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात ते ऐका. श्रवण भक्तीमध्ये महत्त्वाचं आहे. सायोज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षात आहे. मोक्ष कसा मिळणार आहे, या कारणे नाना मते शोधित जावी. दुःखानंतर जर सुख आलं तर आनंद होतो, पण सुखानंतर जर दुःख आलं तर किती दुःख होतं. आणि त्या दुःखात जर मृत्यू झाला तर पुनरपी जननम पुनरपी मरणम. त्याच्यापेक्षा सुखही नको आणि दुःखही नको, मी वेगळंच काहीतरी विचार करते, असा जेव्हा करू तेव्हा ती मोक्ष जो मिळतो, त्या मोक्षापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि भगवंताच्या मांडीवर, भगवंताच्या हृदयात, आता सध्या तो आपल्या हृदयात आहे, आपल्याला तो जाणवत नाही. जर तो जाणवला तर आपण त्याच्या हृदयात बसू हे निश्चित. आता फक्त आपल्याला जाणतो, आधीच बिचारा येऊन बसलाय आपल्या हृदयामध्ये, त्याशिवाय आपण जगतच नाही आहे. तो आपल्या हृदयात आला, तो जर आपल्याला जाणवला तर आपण त्याच्या हृदयात बसू, याची खात्री हे सगळे ग्रंथ, हे सगळे संत देत असतात. वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्यांची विवरणे, तनु चतुष्ट निरशने कैसी ते करावी, याचं निरसन कसं करायचं, या सगळ्या गोष्टींचं हे पण करावं. असे हे अवघेचे ऐकावे, सगळं ऐकावं न, परंतु सार शोधून घ्यावे. तेच माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं तेच, असं खूप ऐकतोय आपण, कधी कधी अशी वेळ येते की खूप ऐकण्याची सुद्धा गरज नाही. एक ओवी जर आपल्याला पटली तर त्या ठिकाणी स्थिर व्हावं. पारायणाची गरज नाही. सगळे गोष्टी पारायण करून होत नाही. पुष्कदा शरीराला त्रास होतो, मनाला त्रास होतो, सगळ्या गोष्टी होतात. त्यापेक्षा एका गोष्टीवर स्थिर व्हावं, सार काढावं. सार काय आहे, माझ्यासाठी काय आहे, मी काय केलं,
त्यामुळे मला हे ऐकायला मिळालं, हे मला का पटलं, हे मला का वाटतंय. स्वप्नामध्ये असं आपल्या मनात जे असतं तसं स्वप्न पडतं. आणि स्वप्नामध्ये जर एखाद्या वेळेस म्हटलं महाराजांशी बोलणं सोपं आहे का. कधीतरी कोणता तरी मोठा चांगला योग आला असेल की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष महाराजांशी मी बोलते, दिसले स्पष्ट असं वाटतं. भास आहे बरं, हे सगळे भास असतात, पण हे भासही किती गोड आहे. नुसत्या भासांनी जर आनंद होतो. त्यांना म्हटलं काय करू, मला काय पाहिजे तुला, काय. मी म्हटलं मला काहीतरी पाहिजे, मला समजत नाही आहे काय पाहिजे. मग तिची कविता झाली, काय भाव ते मजला जीव का व्याकुळ होतो. रामनवमीची कविता आहे ती जेव्हा झाली, म्हटलं काय पाहिजे समजत नाही, झोपेत सगळं काय वाटतंय मला समजत नाही. मग त्यांनी एकच ते इतके कमी बोलायचे. काय पाहिजे, राम पाहायचा आहे, एवढं बोलून अदृश्य. राम पाहायचा आहे म्हणजे इच्छा काय आहे त्यांची, बाकी कशामध्ये नको अडकू ना. काय पाहिजे हा आणि माझा संबंध नाही. ह्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी मी देऊ काहीही शकतो, पण देणार नाही. कारण हे सगळं जर मी दिलं तर पुढच्या जन्मी पुन्हा तेच करावं लागणार. हे ज्ञान आधीच असतं. जेव्हा सद्गुरूंची कृपा होते त्यावेळी नको त्या गोष्टी मागितल्या जात नाहीतच. पण असं म्हटलं काय भावते मजला जीव का व्याकुळ होतो. आनंदाचा शोध घेत असे पुन्हा पुन्हा तळमळतो. ह्या सगळ्या कविता सुचणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात दिसते ती कविता झाली म्हणजे कुठेतरी तो भास खरा होता. मग हे भासाच्या गोष्टी आहेत ना, त्याचं सार काढून घ्यावं. त्याचं सार असं आहे की बेटा, तू या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मी सांगतो तसं जर वागलं तर माझ्यासाठी नाही, ते तुझ्या कल्याणाचं आहे. आणि तुझं कल्याण झालेलं पाहणं मला परमभाग्य आहे, माझं परमभाग्य आहे. जसं आई म्हणते आपल्या मुलीला आनंद झाला तर मला खूप आनंद होतो, मुलगी दुःखात असली तर मी दुःखात असते. तर सद्गुरू म्हणतात तुझ्या दुःखाने मी व्याकुळ आहे, तुला खऱ्या समाधानापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आहे. कोणत्याही कारणाला ते सार काढायचं आणि ते सार पकडायचं. असार ते जाणून त्यागावे, जे वाईट आहे ते तोडून द्यावं. या नावं श्रवण भक्ती. श्रवण काय करायचं, वाटेल ते वाटत ऐकत नाही बसायचं. ह्यांनी त्याचं पारायण केलं म्हणून आपण त्याचंच पारायण केलं पाहिजे असंही नाही. आपल्याला जे वाटतंय ते करावं. प्रत्येक गोष्टीमध्ये तेच मिळणार आहे शेवटी. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. जे काही जाणार आहे ते सगळं समुद्रालाच मिळणार आहे. नदी काट्याकुट्यातून निघो काही हो, ती समुद्रालाच मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी करायची नाही. त्यांनी ते वाचलं म्हणून मी माझं ते, ही शंकाच मनात नको आहे. प्रत्येक गोष्टी त्याचं सार, ते श्रवण काय करायचं की मला काय पाहिजे. सगुणाची चरित्र ऐकावी, त्याचं चरित्र ऐकावं. का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, निर्गुणाचं काय अध्यात्म आहे ते शोधावं. सगुण काय आहे ते बघावं. सगुणाची चरित्र वाचता वाचता तन्मय व्हावं. श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी, ही लक्षणं आहेत. रामाचं चरित्र ऐकावं वाटत नाही. एक जरी गोष्ट दिसली रामाची पटकन बघावी वाटते, काय लिहिलं आहे रामाबद्दल. आणि हे सगळं, एक रामाची गोष्ट ऐकली आज, रामाची गोष्ट म्हणजे लिहिलेलं ऐकलं. त्या ठिकाणी आपला जो गुहक आहे, ज्यांनी नाव पार करायला गेला, किती गोष्टी गोड असतात त्यांच्या, नाव पार करायला गेला आणि रामराय तिथे उभे, किती अडलाय तो, अभिमान झाल्यासारखा अडलाय. मी तुम्हाला नेत नाही. तो म्हणाला ने ना बाबा. मग म्हणे मी एकच अट आहे, मला तुमचे पाय धुवू द्या. किती गोड चरित्र आहे, सांगत बसलं तर महिना लागेल. मला फक्त पाय धुवू द्या त्याचे तुमचे. तर रामरायांना तर आवडत नाही ह्या सगळ्या गोष्टी, कारण ते स्वतःला अवतार म्हणजे मानतच नाही. ते साधा स्वतःला एक असं म्हणतात की आता वनवासी झालो आहे, मी साधा एक असा मनुष्य आहे, माझे पाय धुवू नको. तो म्हणतो मी नेतच नाही ना तुम्हाला त्याच्यापुढे, तुम्ही पाय जर धुवू देणार नसाल. अडला, इतका अडून बसलाय. भक्त प्रेमाने अडतो सुद्धा आणि ते रामरायांना ऐकावं लागतं. तो म्हणतो बरं बाबा धुतल्यानंतर एक पाय इतका वेळ लावतो, त्यांना इतकं पुढे जायचं असतं, वेळ लावतो, हळूहळू पाय धुतो. अरे बाबा लवकर आटप, मला पुढे जायचं आहे, मला कोणत्याच गोष्टीत रमायचं नाही आहे. रमलं तर माझा वेळ जाणार आहे. 14 वर्षच माझ्या हातात आहेत, त्यात मला सगळं काही करायचं आहे. पटकन पाय धु. त्याच्या डोळ्यातलं पाणी संपत नाही. एक पाय धुतो आणि दुसरा पाय जेव्हा घेतो, पहिला जेव्हा मातीवर ठेवतो त्याच्या पायाला माती लागते, पहिल्या पायाला माती लागते, दुसरा धुतो. दुसरा खाली ठेवतो, पहिल्या पायाला माती, पहिला हातात ठेवतो, दुसऱ्या पायाला माती. दोन्हीकडून त्याचं स्वच्छता काही संपत नाही. तो म्हणतो रामा, हे जर तुम्ही दोन्ही पाय जर सारखे जमिनीवर ठेवले तर तुमचं धुणं होणार नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्ही स्वच्छ झाल्याशिवाय मी करणार नाही. मग आता मी काय करू म्हणतो. ऐकत तर नाहीच आहे अजिबात. मग असं करा ना, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा. लहान मुलं नाही का आंघोळीच्या वेळी माझ्या आईच्या डोक्यावर हात ठेवतात, तसा माझ्या डोक्यावर हात ठेवा. म्हणजे किती हट्टी आहे हा गुहक, किती प्रेम असलं पाहिजे त्याचं. माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणतात. आणि ही गोष्ट इथे संपत नाही. जेव्हा अशा साध्या साध्या वाटतात ना त्या गोष्टी, अशा संपत नाही. हात ठेव म्हणतात. रामाला म्हणतात दोन्ही हात ठेवा, मी तुमचे दोन्ही पाय उचलतो. अरे पडणार नाही का, मी पडू नाही देणार म्हणतो. मी तुम्हाला अजिबात पडू देणार नाही, फक्त माझ्या डोक्यावर दोन्ही हात ठेवा.
अगदी आधार घ्या माझ्या डोक्याचा. आणि डोक्याचा आधार घेतो, दोन्ही पाय धुतो आणि हळूच त्यांना नावेमध्ये बसवतो. राम तेव्हा काय म्हणतात, म्हणजे त्यांनी त्याचा भाग पूर्ण केला. एका हाताने नाही आशीर्वाद, माझ्या दोन्ही हाताने आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवा. हे प्रेमाचं चाललं आहे, की जबरदस्ती नाही आहे कोणती. जेव्हा दोन्ही हात ठेवतो, राम म्हणतात हे इथपर्यंत गुहकाचा भाग झाला. गुहकांनी त्याचं पूर्ण करून घेतलं. दोन्ही हात आपल्या डोक्यावरती ठेवून घेतले रामरायांचे, तृप्त झाला. आणि नंतर राम म्हणतात, अरे मला अभिमान थोडासा होताच रे, नाही म्हटलं तरी, की मी सगळ्यांना आधार देतो, हा माझा भ्रम आज दूर झाला म्हणतो. रामाचं चरित्र म्हणजे खरंच अद्भुत चरित्र आहे. माझा जो भ्रम होता की माझ्या हाताने मी सगळ्यांना आधार देतो, अरे बाबा आज मला तुझा आधार घ्यावा लागला. म्हणजे त्याला पुन्हा भक्ताला मोठं केलं आहे, भक्तांनी आधार घेतला आहे रामाचा, जेणेकरून मला आशीर्वाद द्या. आशीर्वादासाठी त्यांनी डोक्यावर घेतला आहे. राम काय अर्थ काढतात. रामाचं चरित्र म्हणजे प्रत्येक ठिकाणी विचार करण्यासारखं आहे. मग राम म्हणतात, अरे मला थोडंसं अहंकार तर होऊ शकत नाही रामांना, पण रामांनी म्हटलं मला असं वाटत होतं थोडंसं छातीच्या अगदी हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी की माझा हात लागला की दगड तरतात, सगळे पावन होतात. पण आज बघ नाही, आज जर तू आधार दिला नसता तर खाली पडलो असतो. भक्ताचा आधार खूप महत्त्वाचा आहे म्हणतात. म्हणजे या प्रकारचं जे चरित्र असेल, भक्ताचं चरित्र, तसं इथे नतमस्तक व्हायला होतं. मग ही सगुण देवाची चरित्र वाचल्यानंतर कोणाला काय आवडेल त्यातलं सांगता येत नाही. प्रत्येकच प्रसंग अप्रतिम आहेत, पण त्यातले त्यात काही प्रसंग, भक्ताला महत्त्व देणारे प्रसंग आपल्याला फार आवडतात. कारण तसं स्वार्थी आहे आपण. भक्ताला चांगलं म्हटलं, आपल्याला चांगलं म्हटलं रामानी की फार बरं वाटतं. जसं की आपल्यालाच बरं म्हटलं त्यांनी, अरे मला आधार तू दिला, असं जेव्हा गुहकाला म्हटलं तेव्हा असं वाटतं आपणच त्यांना आधार दिला आहे. या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये रममाण होतो. म्हणून सगुणाची चरित्र वाचावी, निर्गुणाची तत्व यंत्र दोन्ही परमपवित्र ऐका. त्यांनी पवित्र शरीर होतं, त्यांच्यावरती आपण नतमस्तक होतो, शरणागत होतो. जयंत्या कराव्या, उपोषणं करावी, नाना साधनं करावी. उद्या एकादशी आहे अनायसे, छान चरित्र चाललं आहे दशमीला. नंतर जयंत्या, उपोषणे, नाना साधने, मंत्र यंत्र जपध्याने, कीर्ती स्तुती स्तवने भजने. कीर्ती करावी, स्तुती करावी, स्तवन गावी, आवाज असो नसो प्रेमभरानी गावी, गोड वाटतं मनाला नानाविध ऐकावी. ऐसे श्रवण सगुणाचे अध्यात्म निरूपण. असं सगुणाचं, ऐसे श्रवण सगुणाचे, सगुणाचं वर्णन किती गोड आहे. ह्या गोडव्यामध्ये सुद्धा लोक म्हणतात काय त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. अरे क्षण क्षण बघा, जेव्हा आपण रस्त्याने जातो ना, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला पोचायचं असेल, ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे त्या ठिकाणी पोचल्यावरच्या आनंदापेक्षा अरे कणाकणाचा आनंद घेत जा. प्रत्येक ठिकाणी आनंद पेरला आहे. तुम्ही शेवटच्या गोष्टीकडे काय बघता, अरण्यकांड काय बाल, असं नका बघू. सुरुवातीपासून रामाचं चरित्र बघा. आज तर शत्रुघ्नाचं चरित्र वाचलं आहे. शत्रुघ्नाचं चरित्र क्षणोक्षणी आनंद दिसेल तुम्हाला. कृष्ण आणि रामाच्या चरित्रामध्ये क्षणोक्षणी आनंद. हे सगुणाचं चरित्र आहे का. शेवटच्या क्षणी त्यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं, स्वतः काय करतो याचा विचार नाही. त्यांनी काय केलं सांगणारे हे कोण. ते काही ऐकलं तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, नुकसान आपलं होतं हे कोणाला कळत नाही. गोडवा कुठे आहे हे शोधताच येत नाही. बुद्धी नाही, तशी दृष्टी नाही, तसं श्रवण नाही, तर या गोष्टी घडतात. घडू द्या. आपल्याला आपण सगुणाचा आनंद घ्यायचा आहे. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. भक्तीचं मूळ काय आहे, ते प्रेम. तो पूर्णावतार कृष्ण, आता गोपीगीत ऐकत बसलो ना आपण तर 6 महिने लागतील. तर ते पूर्णावतार कृष्ण प्रत्यक्ष त्यांना दिसतोय. तो म्हणे मला वैकुंठ नको म्हणतात, त्याच्यापुढे वैकुंठामध्ये सुद्धा जायचं मला, तुला सोडायचंच नाही म्हणतात. ते जे प्रत्यक्ष सगुणाचं रूप आणि त्याचं वर्णन, आणि त्यातल्या त्यात ती पौर्णिमा, शरद पौर्णिमा, त्या सगळ्या दिवशी त्याचा आपण लाभ जर घेतला तर असं वाटतं आपणच गोपी आहे त्याच्यासोबत खेळतोय. म्हणजे घ्यायला मनाने आनंद कशातही घेऊ शकतो. आता सध्याही विमानात बसली आणि कुठे गेली, आनंद घेऊ शकतो, त्याला पैसा लागत नाही. या सगळ्या गोष्टी मूळ शोधायचं, त्याचं मूळ. त्या भक्तीला काय वाटलं त्या गोपीला, हे सगळं विचार केला. श्रवण भक्तीचे निरूपण, म्हणून श्रवण भक्तीचे हे जे निरूपण आहे, निरोपिले असे जाणं, याच्यासाठी सांगितलं रे पुन्हा की हे जे निरूपण मी कशासाठी केलं, कसं करायचं. त्याची प्रस्तावना भले वेगळी मी दिली, पण निरूपण कशाचं करायचं आहे, सगुणाचं करायचं आहे, निर्गुणाला ओळखायचं आहे, सगुणातून निर्गुणाला ओळखायचं आहे. असं जर निरूपण केलं, यासाठी निरूपण केलं. पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे, पुढे कीर्तन भजन करायचं आहे. तर कीर्तन लक्षण प्रत्येकजण कीर्तन करू शकत नाही, म्हणजे असा त्याला थोडंसं दुय्यम महत्त्व आहे. कीर्तन प्रत्येकजण नाही करू शकत, पण कीर्तन आणि भजन ही जी भक्ती आहे त्या भजनातून प्रत्यक्ष अनुभव घेतात. प्रत्यक्ष या ठिकाणी श्रवण करतानाही अनुभव घेत आहेत की लोक त्यांचे अनुभव सांगतात, ती भक्ती झाली. आता इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे.
श्रवण भक्ती निरूपण नाम समास प्रथम श्रीराम, समास दुसरा कीर्तन भक्ती. या ठिकाणी ना कीर्तन भक्तीच्या 2 ओव्या वाचते आणि मला सुचलेली कविता मी आज म्हणते. दुसरी जी मला सुचली ती फक्त 2 ओव्या वाचते. श्रोती भगवत भजन पुसिले ते नवविधा प्रकार बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका श्रीराम. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी, येथा योग्य श्रीराम. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर, करीत जावी श्रीराम. आपुल्या सुख स्वार्था, केलीच करावी हरिकथा, हरिकथे वीण सर्वथा, राहोच नये श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता बघा, श्रवणानी किंवा कशातून काय कसा लाभ कोणाला होईल, आणि काहीतरी प्रत्यक्ष दिसतंय ना. सगुण म्हणजे काय? सगुण म्हणजे जो प्रत्यक्ष दिसतोय, मूर्तीमध्ये जो दिसतोय तो राम. म्हणजे आपल्याला कोणत्या तरी गोष्टीचं अगदी आपल्याला पाहिजे, समोर काहीतरी पाहिजे तरच आपण त्या गोष्टी मानतो. तर मग या ठिकाणी सुचलेली, आता पहिला भाग संपलेला आहे. या ठिकाणी मला सुचलं ते कवन आहे ते मी म्हणते फक्त. तो माझा अन मी त्याची दुग्ध शर्करा योग चहा. हे जे ज्ञान श्रवण भक्तीमध्ये दिलंय त्याचीच ही प्रतिबिंब म्हणू शकतो आपण, जे सुचलंय ते. तो माझा अन मी त्याची दुग्ध शर्करा योग चहा, मनी वसे ते स्वप्नी दिसे, भगवंताचा खेळ चहा. तो माझा अन मी त्याची दुग्ध शर्करा योग चहा, मनी वसे ते स्वप्नी दिसे, भगवंताचा खेळ चहा. सोहम सोहम शिकवून मजला धाडी आले या जगतात, सोहम सोहम शिकवून मजला धाडी आले या जगतात, कोहम कोहम म्हणून अडला उगाच माया पाशात, कोहम कोहम म्हणून अडला उगाच माया पाशात. अंतःचक्षु प्रदान करुनी रूप दाविले हृदयात, अंतःचक्षु प्रदान करुनी रूप दाविले हृदयात, कमलपत्र निर्लेप जसे नांदत असते तीर्थात. सुखदुःखाची जाणीव हरली ईश्वरचरणी भाव जसा, सुखदुःखाची जाणीव हरली ईश्वरचरणी भाव जसा, तसेच भेटे रूप तयाचे गजेंद्राशी विष्णू जसा. सुखदुःखाची जाणीव हरली ईश्वरचरणी भाव जसा, तसेच भेटे रूप तयाचे गजेंद्राशी विष्णू जसा. महाजन साधू संत सज्जन काय वेगळे असे तिथे, महाजन साधू संत सज्जन काय वेगळे असे तिथे, प्रेमाची पूर्तता व्हावी हेच ध्येय निश्चित असे. प्रेम मिळणार आहे त्या ठिकाणी, दुसरं काही नाही, आणि प्रेमातून मिळणारा आनंद. महाजन साधू संत सज्जन काय वेगळे असे तिथे, प्रेमाची पूर्तता व्हावी हेच ध्येय निश्चित असे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः, वचन तुझरे अनुभव घ्याया हीच अक्षरे तुझी पहा. निजानंदी रंगलो मी तवर दयाशी भेटता, निजानंदी रंगलो मी तवर दयाशी भेटता, आतच होता आहे असशी जाणीव ह्याची तू देता, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. निजानंदी रंगलो मी तवर दयाशी भेटता, आतच होता आहे असशी जाणीव याची तू देता. कृतार्थ मियन कृतार्थ तूही, कृतार्थ मियन कृतार्थ तूही, जन्माचा या अर्थ खरा, आनंदाचा कंद खरा तू, हृदयाचा आराम खरा. आता या ठिकाणी हृदयाला जर आराम मिळाला तर यापेक्षा वेगळं काय पाहिजे. अशा प्रकारचे जे शब्द फुटत असतील तर ती प्रभू कृपा नाही तर काय. कृतार्थ मियन कृतार्थ तूही, जन्माचा या अर्थ खरा. कुणाला म्हणू शकतो आपण असं प्रत्यक्षात या मायेमध्ये कृतार्थ मी आणि कृतार्थ तू? कोण सापडेल? टिकाऊ काही सापडेल आपल्याला या जगात? पण ज्या ठिकाणी मी कृतार्थ आहे कारण तू कृतार्थ आहे, तू कृतार्थ आहे म्हणून मी कृतार्थ आहे. कृतार्थ मियन कृतार्थ तूही, जन्माचा या अर्थ खरा, आनंदाचा कंद खरा तू, हृदयाचा आराम खरा. कृष्ण सखा तू, राम सखा तू, प्रेमाचा अवतार सख्या. कृष्ण सखा तू, राम सखा तू, प्रेमाचा अवतार सख्या. अयोनी संभव बीज अंकुरे, सात्विक शुद्ध हृदय सख्या. हे अयोनी संभव जे बीज आहे ते हृदयस्पर्शी, हृदयातून नितळ अंतःकरण शुद्ध हृदयामध्येच उमलू शकतं, दुसऱ्या कुठेही उमलू शकत नाही. त्याच्यामुळे कृष्ण सखा तू, राम सखा तू, प्रेमाचा अवतार सख्या. अयोनी संभव बीज अंकुरे, सात्विक शुद्ध हृदय सख्या. प्रशांत निद्रा प्रशांत जीवन, देही पावले मजनाथा. प्रशांत निद्रा प्रशांत जीवन, देही पावले मजनाथा.
प्राणांवर अधिराज्य तुझे रे केशव देतो प्रिय पार्था. प्राणांवर अधिराज्य तुझे रे केशव देतो प्रिय पार्था. जसा पार्थाला केशवाने दिलाय, प्राणांवर अधिराज्य आहे त्याच्या, मग बाकी शरीराचा काही संबंध नाही. प्राणांवर अधिराज्य तू करतो माझ्या. प्रशांत निद्रा प्रशांत जीवन देही पावले मजनाथा. प्राणांवर अधिराज्य तुझे रे केशव देतो प्रिय पार्था. आदिशक्ती अंबाबाई शक्तिरूपाने वसे इथे. आदिशक्ती अंबाबाई शक्तिरूपाने वसे इथे. त्याच शक्तीने जाणीव होता भगवंत असे येथे. त्याच शक्तीने जाणीव होते भगवंत असे इथे. भगवंत असे इथे. तो माझा अन्मी त्याची दुग्ध शर्करा योगचा हा. ही श्रवण भक्तीतून निर्माण झालेली कविता असावी. खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. असा गोड तो व्यक्ती आहे, जो असा तो प्राणाचा सखा आहे आपल्या. तो माझा अन्मी त्याची दुग्ध शर्करा योगचा हा. मनी वसे ते स्वप्न दिसे भगवंताचा खेळचा हा. भगवंताचा खेळचा हा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.